नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाचं आमंत्रण आपल्याला मिळालं नाही म्हणून उबाटा सेनेने हातपाय आपटायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावर मी यापूर्वीच एक व्हिडिओ केलेला आहे. पण आपल्यावर ही पाळी का आली याचं आत्मपरीक्षण मात्र त्यांच्याकडून होणार नाही. मी कधीही एक गोष्ट असते की आपल्याकडून काय चूक झाली त्यामुळे आपलं इतकं नुकसान झालं याचा विचार करायचा असतो आणि निदान ती चूक परत होऊ नये याची काळजी घेऊन पुढे जायचं असतं. पण उद्धव ठाकरे किंवा त्यांचा गोतावळा जो आहे तो कुठल्याही नुकसानातून सुद्धा धडा घ्यायला तयार नसतो. म्हणूनच आपल्या पक्षाची इतकी दुरावस्था बाळासाहेब गेल्यानंतर का झाली आहे याचा विचार करायला तयार नाही. त्यापेक्षा मोठमोठे डिंगे मारणं, टोमणे मारणं किंवा फुकाच्या थापा मारणं, हवेत वायबार काढणं या पलीकडे गेल्या 4 वर्षात तरी उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे सरकू शकलेले नाहीत. दरम्यान त्यांचा पक्ष फुटला, 40 आमदार 56 पैकी निघून गेले. निवडणूक आयोगाने पक्षाच्या नावासकट निवडणूक चिन्हसुद्धा निघून गेलेल्या गटाला बहाल केले. सुप्रीम कोर्टातली केस रेंगाळत पडलेली आहे. पण माणूस शुद्धीवर यायला तयार नाही आणि शुद्धीवर यायला तयार नाही याचं कारण ज्या कोशात घुसलेले आहेत त्यामुळे आपण कुठे कुठे चुकलो आहे आणि जर चुकलो असू तर ठीक आहे, झालेलं नुकसान भरून काढता येतं. पण पुन्हा ती चूक करणं याला गुन्हा म्हणतात मित्रांनो. भले ती व्यक्तिगत आयुष्यातली गोष्ट असो किंवा सार्वजनिक जीवनातली गोष्ट असो. माणूस आहे तो प्रत्येक गोष्ट योग्य करील असं बिलकुल नाही. पण चूक झाली असेल, त्याचे दुष्परिणाम दिसले असतील, नुकसान झालं असेल तर त्यातून सावरण्यासाठी ती चूक पुन्हा होणार नाही एवढं तर बघायला पाहिजे. पण नाही. आता गंमत बघा, मी वारंवार ज्या वेळेला 2019चे विधानसभा निकाल लागले आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी सुरू केली तेव्हाच मी याविषयी मतप्रदर्शन केलेलं होतं की उद्धव ठाकरे लव जिहादमध्ये अडकलेले आहेत. हा एक प्रकारचा लव जिहाद आहे. लव जिहाद याचा अर्थ काय असतो? मग सरांना एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलीला आपल्या प्रेमात ओढून घेतो आणि मग ती त्याच्यासाठी धर्मांतर करते आणि प्रेमासाठी करते वगैरे वगैरे. हे इतकं सोपं नसतं मित्रांनो. प्रेमात पडल्यानंतर धर्म वगैरे आडवं याचं कारण नाही. असं म्हटलं तर तो मुस्लिम मुलगा आपला धर्म बदलून हिंदू का होत नाही याचंसुद्धा उत्तर द्यावं लागेल आणि त्याच्यावर चर्चा होत नाही. लव जिहादवर चर्चा इतक्यासाठी होते की दुसऱ्या धर्माची मुलगी एक मुस्लिम तरुण धर्मांतर करून आपल्या धर्मात आणू बघतो, तिथे वाद होतो आणि त्याला लव जिहाद म्हणतात. प्रेम खरं असेल आणि धर्म तितका महत्त्वाचा नसेल तो उलटंसुद्धा व्हायला हरकत नसते. पण ज्या वेळेला प्रेमाची किंमत म्हणून तू तुझं सगळं अस्तित्व, तुझा पूर्वेतिहास, तुझा भूतकाळ पुसून टाक आणि नव्याने माझ्याबरोबर आयुष्य सुरू कर असा हट्ट केला जातो, तेव्हा ती मुलगी असेल किंवा अशी कोण व्यक्ती असेल त्याचा भूतकाळ पुसला जातो. मित्रांनो, आपण अनेक मुस्लिम देश बघतोय, ते देशोधडीला लागलेले आहेत. त्याचं नेमकं कारण ते त्या इस्लामीकरण किंवा धर्मांतरानंतर मुस्लिम देश झाले आणि आपली ओरिजिनल संस्कृती विसरून बसले. आणि आता आपण कोण आहोत त्याचा, पाकिस्तानची जी आपण दुर्दशा बघतो ती राजकीय आर्थिक बघतो, पण त्याचं कारण बघितलं तर आपण कोण होतो हेच ते विसरून गेलेत आणि तिथे गल्लत होते. मी तो विषय स्वतंत्र आहे, कधीतरी अधिक जास्त बोलेन. पण आज माझा विषय की उद्धव ठाकरे नेमके तशा लव जिहादमध्ये अडकले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं तर आपला भूतकाळ जो आहे,
आपलं पूर्वायुष्य जे आहे, जे हिंदुत्वाला वाहिलेलं होतं ते विसरून टाकायचं, ते पुसून टाकायचं आणि बाळासाहेबच म्हणायचे, उद्धव ठाकरेंचे पिताश्री म्हणायचे की बाडगा जरा जोरात बांग देतो. तसं उद्धव ठाकरे हे आपलं हिंदुत्व पुसण्यासाठी जोरजोरात सेक्युलरिझमची भाषा बोलायला लागले. जी भाषा काँग्रेस आणि कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांनी गेल्या 60 वर्षात वापरली, ती भाषा उद्धव ठाकरे बोलायला लागले की स्वातंत्र्य चळवळीत संघाचं आणि भाजपवाल्यांचं स्थान काय होतं. हा प्रश्न उद्धव ठाकरेंना आज पडला असेल तर गेल्या 30 वर्षात का पडला नव्हता. पण मुद्दा असा आहे की मग आपण हिंदुत्ववादी आणि कट्टर हिंदुत्ववादी नाही हे दाखवण्याची सक्ती उद्धव ठाकरे यांच्यावर झाली. जशा अशा लव जिहादमध्ये फसलेल्या मुलींच्या तक्रारी असतात, त्यापेक्षा उद्धव ठाकरेंची अवस्था वेगळी नाही आहे. तुला गोमांस खाल्लं पाहिजे वगैरे वगैरे, तुला बुरखा घेतला पाहिजे, ही सक्ती नंतर होते. तसं मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याची जी सक्ती झाली किंवा त्यांनी ती ओढवून घेतली, त्यातून आजच्या दुरावस्थेमध्ये उद्धव ठाकरे पोचलेले. आणि अगदी सोनिया गांधींना राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण मिळतं, पण उद्धव ठाकरेंना नाही. ज्यांनी राम मंदिराला कायम विरोध केला, त्या डाव्या कम्युनिस्ट पक्षाच्या मार्क्सवादी पक्षाच्या सरचिटणीस सीताराम येचुरींना आमंत्रण मिळतं, पण उद्धव ठाकरेंना नाही. तर का नाही? ते पहिल्यापासून विरोधक आहेत. अनेक मुस्लिम धर्मगुरूसुद्धा त्या समारंभाला आमंत्रित जातील सुद्धा. त्यांना कोणी धर्म बदलायला सांगितलेलं नाही. पण ज्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्वावर बोळा फिरवला, शेंडी जानव्याचं ब्रह्म काय ते आणि घंटा बनवणारं हिंदुत्व नाही अशी हेटाळणी केली, ते उद्धव ठाकरे हे अधिक मोठे गुन्हेगार ठरतात. एक मुस्लिम समोरचा शत्रू असतो किंवा समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण जो आपल्यातला असतो आणि दगाबाजी करतो त्याच्यावर परत विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमंत्रण का नाही याची कारणं त्यांनी समजून घेतली पाहिजेत. तर मग पुढच्या ठीक आहे, तुम्ही सेक्युलर व्हा, सेक्युलर राहा, कम्युनिस्ट व्हा, अगदी OICच्या पक्षात शिवसेना विलीन करा, हरकत नाही. पण तिथे गेलात तरी पक्ष म्हणून काय केलं पाहिजे याचं भान ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. उद्या औरंगाबादच्या किंवा छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंनी OICबरोबर हातमिळवणी केली आणि ती जागा संभाजीनगरची इम्तियाज जलील या आज निवडून आलेल्या OICच्या उमेदवाराला दिली तरी हरकत नाही. पण एक तर करा, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहा. मित्रांनो, आपला हिंदुत्व विरोध किती दाखवला होता आठवतं तुम्हाला? 2 वर्ष झाली आता त्याला, 2 वर्ष झाली म्हणजे होतील. करोना संपून पहिली बैठक, पहिली जाहीर सभा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात घेतली, तेव्हा त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घोषणा केली होती, मशिदीवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत आणि जर मोठ्याने भोंगे वाजवले जाणार असतील मशिदीवरचे तर त्यांच्यासमोर मनसेच्या लोकांनी त्यापेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावा आणि हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात करा. आठवतं तुम्हाला? तेव्हा त्या मनसेवाल्यांवर कारवाया कोणी केल्या होत्या? त्यांचे लाऊडस्पीकर कोणी जप्त केले होते? उद्धव ठाकरे सरकारच्या पोलिसांनी जप्त केले होते ना. का नाही उद्धव ठाकरे त्यांना अडवू शकले? का नाही ते मशिदीवरचे भोंगे उतरवू शकले? राज ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी इतका जोरदार पाठिंबा दिला की हजारो मशिदीवरचे भोंगे विनाविलंब त्यांनी उतरवून दाखवले. पण उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही. का झाली नाही? आणि त्याच्याही पुढे उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी ते अमरावतीचे
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीच्या कलानगरच्या दारासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा पवित्रा घेतला, तर त्यांना 11 दिवस तुरुंगात टाकलं. उद्धव ठाकरेंनी गुन्हा काय होता तर हनुमान चालिसा म्हणणार, हनुमान भक्ताची म्हणजे राम भक्त हनुमानाची भक्ती दाखवणं हा उद्धव ठाकरे यांच्या राज्यामध्ये गुन्हा होता. मातोश्री किंवा कलानगरच्या गेटपर्यंत सुद्धा नवनीत राणा यांना पोहोचू दिलं नाही आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. तर शिवसेनेची झुंडशाही, उद्धव ठाकरेंची झुंडशाही, अगदी त्यांचे भाचे तिकडे नवनीत राणाचं जे मुंबईतलं घर आहे तिथे जाऊन धिंगाणा घालत होते, आठवतं तुम्हाला? आणि त्यानंतर त्यांना अटक झाली, जामीन वगैरे मिळवण्यात 11 दिवस गेले. ही उद्धव ठाकरे यांची रामभक्ती होती. ठीक आहे, तुमच्या दारात नको तर ते आले नव्हते तरी घरी जाऊन तुम्ही कसली रामभक्ती दाखवताय, तुम्ही कसली हनुमान भक्ती दाखवताय? अर्थात नवनीत राणा किंवा तुमचे रवी राणा हे काय मनसेचे नव्हते आणि राज ठाकरे यांनीसुद्धा त्यावर नाराजी व्यक्त केली होती की मी मशिदीसमोर म्हटलं होतं, मातोश्री ही मशीद नाही आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती. पण नवनीत राणांना धडा शिकवण्याचा पवित्रा उद्धव ठाकरेंनी कशाला घेतला होता? त्यांना तिटकारा आला होता, हिंदुत्वाचा इतका तिटकारा की घंटा बनवणारा, शेंडी जानव्यातला नाही, हनुमान चालिसा बोलणारा, रामभक्ती बोलणारा हा सुद्धा उद्धव ठाकरेंना नकोसा झाला होता. आणि त्या उद्धव ठाकरेंना आता काय तो हे पाहिजे, आमंत्रण पाहिजे. मुद्दा असा आहे की मग त्याच्यावरून बातम्या चालू आहेत, उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही, उद्धव ठाकरे, अरे कशाला आमंत्रण द्यायचं? रामभक्तीच्या नावावर निवडून आलात आणि रामभक्तीची दगाबाजी केलीत. भाजप बरोबर तुम्ही 18 आणि 16 खासदारांपर्यंत गेलात, नाहीतर तुमची अवकात काय होती? नरेंद्र मोदी यांचं युग सुरू होण्यापूर्वी जी काही शिवसेना भाजप युती होती त्यामध्ये शिवसेनेचा हिस्सा किती होता? 4 खासदार, 8 खासदार, 6 खासदार, 18 खासदार आले होते. ते मोदींच्या नावावर आले होते, मोदींच्या चेहऱ्यावर आले होते. 2009मध्ये याच शिवसेनेला मुंबई ठाण्यात एकट्या राज ठाकरेंनी धुपवलं होतं. एक आनंद परांजपे सोडला तर शिवसेना भाजपचा एकही खासदार मुंबई ठाण्याच्या 10 पैकी येऊ शकला नव्हता. तेव्हा उद्धव ठाकरेंची लोकप्रियता, सहानुभूती कुठे गेली होती? मोदी युगाने आणि मोदी नावाने तुम्ही तरुण गेलात आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला की आपली लोकप्रियता आहे, वाह. आणि म्हणून आज अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा आमंत्रण मुकायची वेळ आली. त्याचं कारण ते आहे की तुम्हाला हनुमान भोवला. आणि हनुमानाची कथा आहे प्रसिद्ध. महाभारतातले जे पांडव होते त्यांच्यातला सगळ्यात बलाढ्य बाहुबली असलेला भीम, ज्याची ताकद अफाट होती मानलं जातं, असा भीम जंगलातून चालला होता आणि त्याला एक वयोवृद्ध माकड बसलेलं दिसलं, वानर बसलेलं दिसलं. त्याची शेपटी लांब होती आणि ती शेपटी ओलांडून जाऊ नये म्हणून भीमाने त्या वानराला सांगितलं, वयोवृद्ध वानराला, माकडाला, की बाबा तुझी शेपूट बाजूला कर, माझ्या वाटेत आडवी येते. तेव्हा त्या वयोवृद्ध माकडाने सांगितलं की माझ्या अंगात त्राण नाही, मी खूप म्हातारा झालो आहे, तू एवढा धडधाकट आहेस तर माझी शेपटी उचलून बाजूला ठेव आणि तुझ्या रस्त्याने तू जा. भीमाने ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण सगळी ताकद लावूनसुद्धा त्या वयोवृद्ध वानराची शेपटी उचलून बाजूला सरकवणं भीमाला शक्य झालं नाही. आणि तेव्हा भीमाला समजलं की आपण काहीतरी चूक केली आहे. हा कोणीतरी ऑर्डिनरी सामान्य माकड किंवा वानर नाही आहे, ही कोणतरी विभूती आहे. तेव्हा त्याला नमस्कार करून त्याने विनंती केली, महाराज आपण कोण आहात सांगा. तेव्हा
मारुतीनं हनुमंतानं आपला रूप धारण केलं आणि त्याला सांगितलं, ज्या वेळेला आपल्याला शक्तीचा गर्व होतो त्या क्षणी ती शक्ती क्षीण होऊन जात असते. हनुमान चालिसा तुमच्या दारात नवनीत राणा म्हणायला आल्या, त्यांच्या राजकारणाचं मी समर्थन करणार नाही, पण त्या बडबडल्या गेल्या असत्या. पण तुमचा अहंकार किती, माझ्या दारासमोर, माझ्या कॉलनीसमोर मी मुख्यमंत्री असताना माझ्या परवानगीशिवाय मला डिवचायला तुम्ही येणार. 11 दिवस आत टाकलं. तिथे हनुमान कोपला आणि बघता बघता 4 महिन्यात त्याच उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. भीम महाकाय होता, शक्तिशाली होता, पण एक शेपटी हनुमंताची सरकवू शकला नाही. याचं कारण त्याला जो शक्तीचा अहंकार झालेला होता, त्या अहंकाराने त्याची शक्ती क्षीण केली, दुबळी करून टाकली. नेमकी तीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हनुमान चालिसाच्या निमित्तानं यावी. याला योगायोग म्हणता येत नाही. याला योगायोग म्हणता येत नाही. याला म्हणतात हनुमान चालिसा भोवली उद्धव ठाकरेंना. हनुमान भक्ती भोवली नवनीत राणा आणि रवी राणा यांची राम भक्ती, हनुमान भक्ती उद्धव ठाकरेंना भोवली. पण योग्य वेळी मशिदीवरच्या भोंग्यांना उत्तर द्या आणि तेवढ्याच कर्कश आवाजात द्या, असं आवाहन करताना राज ठाकरेंनी हनुमान चालिसा म्हणण्याचं आवाहन केलं. ती जी चालीसा आहे ना, ती राज ठाकरेंना पावली. म्हणून राज ठाकरेंना आमंत्रण आणि उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही, यातला फरक कळू शकतो. एकाला हनुमान भक्ती भोवली, दुसऱ्याला चालिसा पावली, हनुमान चालिसा पावली. आता म्हणतील लगेच राज ठाकरेचं समर्थन केलं. नाही मित्रांनो, काळानुसार बदलणं आणि अहंकार गुंडाळून ठेवणं, लवचिकता दाखवणं हे राजकारणातली पहिली पायरी असते. ती पायरी अजून उद्धव ठाकरे गाठू शकलेले नाहीत. कर्तृत्व नसलेला अहंकार हा आत्मनाशाला आमंत्रण असतो. आणि उद्धव ठाकरे यांचं सगळं राजकारण तुम्ही बघितलं तर कर्तृत्वहीन अहंकाराने या नेत्याचा त्याच्या पक्षासकट बळी घेतलेला आहे. पक्षासकट बळी घेतला आहे. आता काय उरली आहे शिवसेना? 6 महिन्यात 5 महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या शेवटापर्यंत जवळजवळ 150 दिवसात लोकसभेचा निकाल आलेला असेल आणि उद्धव ठाकरे यांना आपली जागा नेमकी कुठची, आपली पायरी नेमकी कुठची याचा अंदाज येईल. राज ठाकरेंना पण कळेल. जेव्हा ज्या देवाच्या कल्पना असतात ते खरं आहे की खोटं आहे हे बाजूला ठेवा. तुम्ही तुमच्याशी किती प्रामाणिक आहात याच्यावर देवाचं वरदान आणि कोप अवलंबून असतो. उद्धव ठाकरे यांनी जे काय केलं आहे ते त्यांनी आपलं अस्तित्व गमावलेलं आहे, ओळख पुसून टाकलेली आहे आणि त्यामुळे ते चाचपडत आहेत. त्यांना कळत नाही आहे की आपण नेमके कोण आहोत. आपण घंटा बडवणारे आहोत, आपण शेंडीतले आहोत, आपण जानव्यातले आहोत, की आपण शेंड्या कापणारे आहोत, जानवी कापणारे आहोत. कोण आहोत तेच उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे. असो, बघू 5 महिने उरलेत, तोपर्यंत प्रतीक्षा करावी. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.